घरात भाजीला काय नसेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा। कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल, जिरी, मोहरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे। त्यामध्ये भरपूर असा लसूण वापरलेला आहे। हिंग असेल तर हिंग नक्कीच घाला आणि हळद घालून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे। 1 वाटी पाणी घातलेलं आहे तर 1.5 वाटी यामध्ये बेसन घातलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर एक 5 मिनिट हे पीठ झाकून ठेवलं आणि पोळपाट घेतलं, त्यावरती अशा प्रकारे थापून घेतलं आणि छान अशा वड्या पाडल्या। तर ह्या थापी वड्या आहेत, व्यवस्थित वड्या पाडून घेतलेल्या आहेत बेलण्याच्या साहाय्याने। तर वड्या अगदी सुंदर पडलेल्या आहेत। त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे, जिरी मोहरी घातलेली आहे, कांदा टोमॅटो आणि थोडासा खोबरं भाजून घेतलं होतं आणि त्याचं वाटण तयार केलं आणि ते व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं तिखट घातलेलं आहे आणि गरम पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर तयार झालेला आहे आपला कट आणि ह्या पाटवड्या तयार झालेल्या आहेत। तर या रश्श्यासोबत पाटवडीनं खूप छान लागते, भाकरीसोबत चपातीसोबत